छान असे सुंदर असे गुलाबजाम हां बनवत आहोत आपण. सर हे किती वेळा? आपण काळे नाही करायचे ते, हे त्यामुळे ठेव, असं हे थोडंसं पेटव. थांबा जरा तुम्ही. पहिलं पेटव. तुमचीच घाई दुनियावरची आणा इकडं. तसं या लोकांनी साखरेचा पाक बनवलाय, पण पूर्ण पाणी पाणी असं बनवलाय. हां साखर टाक. मग त्यात सर तुम्ही कसं काय इम्प्रोवाइज त्यात करणार? अजून आपण साखर टाकायची. त्यामुळे काय होतं, हे आमचं सगळं साखरेचा पाक केलाय की नुसतं त्या पुण्याच्या माणसांकडे चिंगूस गुजराती मारवाड्यांकडे 4 साखरेचे दाणे टाकले ते. काय साखर गुलाबजाम गोड बनवलेत की कसे? हा तर सॉरी, आपण विसरलो होतो यामध्ये. मग आपण सर टाकलंय. किती पर्यंत काळे करावेत हे? काळे नाही करायचे आपण, हलकेसे ब्राऊन असे खरपूस असे भाजून घ्यायचे आपण. सर मग मंद अशी होती आणि इथं बघा अशी झाली पाहिजे. आणि एका हाताने अशी दाखवून एका हाताने असं हात चालवायचा. त्यामुळे असे गुलाबजाम आपले हे नाही होणार. मग सर तुम्ही ही पद्धत कोणाकडनं शिकलात? ही पद्धत आत्मसात मी स्वतः केलेली आहे. नाही, आजी ही बायका माझ्या- सौ रसिका रसिका संकेत जाधव शिकले. या 2 रेसिपी मी शिकल्या आहोत. एक रसिका मॅडम आणि आमच्या मातोश्री आणि आमच्या आजी. त्या साखरेचा पाक नाही बनवायची, तर गुळाचा पाक बनवायची. त्या टायमाला साखर म्हणजे खूप महाग होती आणि नव्हती सहसा कुठे भेटत. त्यामुळे आपण गुळेचा गुलाबजाम नेक्स्ट रेसिपी आम्ही तुम्हाला नक्की शिकवू. गुळाची रेसिपी विथ गुलाबजाम. मला वाटते तुमच्या आजी बायको आणि मम्मी चांगलंच जेवण बनवायचे म्हणून हा एवढा खूप सुंदर. पोटारा आलाय तुमचा. खूप सुंदर असं जेवण ते बनवायच्या. आणि मग हमखास असं गुलाबजामुन पूर्ण बनायला पाक परत मुरत ठेवायला किती हमखास वेळ लागत असेल? साधारणतः बघा, गुलाबजाम खाताना आपल्याला असं एकदम ते म्हणतात ना की एकदम त्यामध्ये पाणी मुरतं. सर मग तुम्ही ते कॅमेऱ्यात चुकून बघा ना. जातं. सर तर ते नको आपल्याला. तर व्यवस्थित असं थोडं मुरलं पाहिजे. असं थोडं खाताना बाईट घेताना लागलं पाहिजे की आपण गुलाबजाम खात आहोत. आणि नक्कीच असे खसखशीत असे भाजून. सर असं काय वाटतंय तुम्हाला? मी त्या मेजवानी कार्यक्रमात बघितलं, आम्ही सारे खवईमध्ये आलेला. नाही 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 नाही, शेफ ऑस्ट्रेलियाचा एक कार्यक्रम होता, तर शेफ म्हणून तिकडे मी 6 महिने प्रशिक्षक म्हणून होतो. अच्छा. तिकडे माझ्यासोबत एलिझाबेथ म्हणून एक होती लेडीज, ती होती. परत अँड्रे जेम्सन नावाचा एक होता. परत ते बघा झालं. बघू, दाखवा प्रेक्षकांना असं कॅमेऱ्यात दाखवा. बघा असे मस्त कसकशीत असे गुलाबजाम निघाले पाहिजे. आणि एके ठिकाणी साखरेचा पाक आपला पण ठेवायचा. ओके. हे ऍक्च्युली यातच टाकायचं असतं, पण स्टार्टिंगला आमच्या बहिणाबाईंनी घोळ केला. पण मी काय म्हणते सर, हे असे गुलाबजाम काळे झाले तर काय होणार? जास्त काय नाही, मग ते टेस्ट करताना खाताना असं करपूस असं हे येतो. का flavor काळे येतो. बघून आवडणार? तर व्यवस्थित असे सुंदर. जाधव रेसिका. आणि गुलाबजाम बघा आमच्या बहिणींनी मळले ते. तर एक छोटा, एक मीडियम, एक मोठा असे म्हणजे कन्सिस्टन्सी नाही त्यात. हे मोठे अरे दिसतच नाहीत. तर हा शेवटची बॅच आपण हा. पाहणार. हे पण तुमच्या बरोबर होते का ऑस्ट्रेलियामध्ये? सर हे हो सर, हे पण तुमच्या बरोबर ऑस्ट्रेलियामध्ये होते का? हे मोजून 15-16 गुलाबजाम असतील. पण साखरेचा पाक बनवला आहे 50 गुलाबजाम एवढा. म्हणजे गाव जेवण असेल असं मला पहिलं वाटलं होतं, पण बघतो तर मला वाटते एका गुलाबजाम बरोबर 1 वाटी पाक प्यायचा आहे का सर? असंच काहीतरी त्याची हे असेल. ते प्रतीक्षा जाधव यांना विचारलं पाहिजे. तसा आज अंगार की चतुर्थी आहे त्या सर.
मी तो गुलाबजामचा पाक नाही बनवलेला आहे, मग तुमच्या कोणी बनवलं? मातोश्रींनी केलेला आहे. बापरे, म्हणजे नक्कीच काहीतरी त्यामध्ये हे असणार. जाऊ दे, उद्या आपण नवीन पाकिट आणून तर टाकू. बरं सर. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावरती येण्याचं हे नका करू. सर असं मग तुम्ही असं स्वतः करत आहात, आज ही वेळ कशी काय आली? चाकत तुम्ही स्वतः मधून कसं मधून मी करायला माझ्या लागले? आवडीचे चमचमीत पदार्थ नेहमीच बनवत असतो. अरे देवा, सगळंच खोटं. कालच मी चिकन 65 बनवलं होतं. आई गो, कधी? त्यासाठी चिकनचे 65 तुकडे असावे लागतात. अरे देवा. मग सर एवढं असं गरमीमध्ये गॅस वगैरे पंखा बंद कसं काय करू शकता तुम्ही? बघा, उत्कृष्ट चवीसाठी काहीतरी थोडंफार कष्ट घ्यावेच लागतात. आणि ते बोलतात ना की दगडाला ठोकर म्हणून सुंदर मूर्ती बनते ना, तसंच असतं जेवणाचं पण. सर असं वाटतंय सर तुमच्या तोंडातच गुलाबजाम आहे. हो हो, नक्कीच. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो. काय झालंय तुम्हाला?